सनातन धर्मात मकर संक्रांतीचा सण हा जानेवारी महिन्यातील पहिला सण आहे. या दिवशी सूर्यदेवाची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश होतो. हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभही मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीचा सणही नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीचा सण भारतातील विविध राज्यांमध्ये पोंगल, लोहरी, बिहू इत्यादी नावांनीही ओळखला जातो. या दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. आता अशा परिस्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जात नाही, याबद्दल सविस्तर जाणून घ्या. स्टील, ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तू. मकर संक्रांतीच्या दिवशी स्टील, ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूंचे दान करू नये. आवा म्हणून अनेकदा या वस्तू आणून दान केल्या जातात, जे शुभ नाही. काचेच्या वस्तू. या दिवशी काचेच्या वस्तू दान करू नये हे अशुभ मानले गेले आहे. वापरलेल्या वस्तू. या दिवशी वापरलेल्या वस्तू जसे वस्त्र, तेल, भोजन, मीठ याचे दान करू नये. या वस्तूंचे दान करायचे असतील तर घरातून न घेता बाजारात दान देण्याचा संकल्प करत खरेदी करून आणावे आणि मग दान करावे. झाडू. या दिवशी झाडू दान करणे अशुभ मानले गेले आहे. झाडू दान करणे म्हणजे लक्ष्मी दान करणे. असे केल्याने घरात दारिद्र्य येतं आणि समृद्धी निघून जाते. तीक्ष्ण वस्तू. मकर संक्रांतीच्या दिवशी धारदार वस्तूंचे दान चुकूनही करू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे हे दान केल्याने घरात कलह आणि दुर्दैव येऊ शकते. टोकदार वस्तू दान देण्यासाठी अशुभ मानल्या जातात. हे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अडथळे येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ मकर संक्रांतीला काय दान करावे. 1. तीळ. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने स्नानानंतर तिळाचे दान करावे. शक्य असल्यास या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. जर काळे तीळ नसेल तर फक्त पांढरा तीळ दान करा. असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने धन, धान्य वाढते आणि शनिदोषही दूर होतो. असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी पोहोचले तेव्हा शनिदेवांनी काळ्या तिळाने त्यांचे स्वागत केले. 2. गुळाचे दान. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करावे. या एका दानाने तुमच्या कुंडलीतील सूर्य, गुरु आणि शनी या 3 ग्रहांचे दोष दूर होतात. गुळ गुरु ग्रहाशी संबंधित मानला जातो. कुंडलीतील सूर्याला बल देण्यासाठीही गुळाचे दान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ आणि काळ्या तिळापासून बनवलेले लाडू दान केले जातात. 3. उबदार कपडे. मकर संक्रांतीच्या दिवशी पूजेनंतर गरिबांना आपल्या क्षमतेनुसार ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करावेत. असे केल्यास तुमच्या कुंडलीतील राहू ग्रहाशी संबंधित दोष दूर होतील आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. 4. काळे उडीद, हिरवे मूग, तांदळाची खिचडी दान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे उडीद, हिरवे मूग आणि तांदूळ यापासून बनवलेल्या खिचडीचे दान केल्यास शनी, गुरु आणि बुध यांच्याशी संबंधित दोष दूर होतात. काळ्या उडीदचा संबंध शनीशी आणि हिरवा मूग बुध ग्रहाशी संबंधित आहे. खिचडीमध्ये तुम्ही हळद वापरता, जी गुरु ग्रहाशी संबंधित आहे. या सर्व ग्रहांचे दोष दूर झाल्यामुळे तुमचे भाग्य बलवान होते. कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. 5. तांदूळ दान. मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ दान करावे. तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे. यामुळे चंद्र बलवान होतो आणि जीवनात सुख, समृद्धी वाढते. तांदूळ दान केल्याने चंद्र दोषही दूर होतो.